जिउती तहसील के मौजा शेनगांव में आयोजित प्रचार सभा की शुरुआत मान्यवरों के स्वागत सत्कार से की गई। तत्पश्चात मान्यवरों ने उपस्थितों को अपने अपने विचारों से संबोधित किया। सभा दौरान भारतीय जनता पक्ष शिवसेना रिपाई युति के उम्मीदवार हंसराज अहीर, प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टी सांसद राव साहेब दानवे, राजुरा विधानसभा क्षेत्र के विधायक एडवोकेट संजय धोटे, भाजपा जिला अध्यक्ष हरीश शर्मा, महिला आघाड़ी प्रदेश उपाध्यक्ष वनिता कानडे, शिवसेना उपप्रमुख पंढरी मस्कले, जिला परिषद सभापति गोदावरी केंद्रे, आदिवासी आघाड़ी के जिला अध्यक्ष वाघूजी केडाम, तहसील अध्यक्ष केशव गिरमाची, पंचायत समिति सभापति सुनील मडावे, उपसभापति महेश देवकते, नगराध्यक्षा पुष्पा नैताम, जिला उपाध्यक्ष अरुण मस्की, शिवाजी सेलोकर, जिला परिषद सदस्य कमलाताई राठौड़, सुनील उरकुड़े, सतीश धोटे, अरुण मडावी, मानिक उपलेंचवार, दत्ता राठौड़ आदि की मंच पर उपस्थिति थी। इस सभा में बड़ी संख्या में तहसील के नागरिकों की उपस्थिति थी। सभा पश्चात श्री अहीर ने नागरिकों से संवाद साधा। निजाम राजवटीतला हा भाग तुमच्यासारखा जालन्यासारखा आम्ही सुद्धा 17 सप्टेंबर 1948 मध्ये स्वतंत्र झालो आणि आज आपण सुद्धा या मराठवाड्याच्या जनतेच्या काही अडचणी असेल तर त्या सोडवण्याचं आश्वासन या ठिकाणी द्यावं। या सगळ्या मानिगड पहाडावरच्या जनतेने आदरणीय हंसराज भैया अहीर साहेबांच्या सतत पाठीशी राहिले। ज्यावेळेला भारतीय जनता पक्षाची हवा नव्हती त्यावेळेला सुद्धा हा मानिगड पहाड त्यांच्या बाजूने उभा राहिला आणि आज हंसराज भैया अहीर साहेब यांना या भागातल्या हजारो शेतकऱ्यांची कामं केली आणि या भागातल्या एक अतिशय जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे हा वनजमिनीच्या कायद्यामुळे या जमिनीच्या या शेतकऱ्यांचे पट्टे या ठिकाणी होत नाही आणि हा वनजमिनीच्या कायद्यामुळे हे पट्टे अडकलेले आहे आणि याचं प्रकरण महाराष्ट्र शासनानं फॉरेस्ट विभागानं वन विभागानं आज पर्यावरण मंत्रालयाला ठेवलं आहे। पर्यावरण मंत्रालयाकडे पेंडिंग आहे आणि याला मात्र आदरणीय दानवे साहेब आपण सुद्धा आमचे वकील म्हणून या भागातल्या जनतेची पैरवी आपण तिथे पर्यावरण मंत्रालयात करावी। आदरणीय हंसराज भैया अहीर साहेब, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार जी, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या प्रकरणात 2-3 बैठका घेतल्या आणि या भागातल्या जनतेचा हा प्रश्न जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। सर्वात जास्त मुख्यमंत्री सडक निधीमध्ये या भागात जिवती भागात आम्ही 19-19.5 कोटीची कामं दिलेली आहेत। या भागात 100-150 कोटीचा रस्ता हा गडचांदूर पासून तर परमडोलीच्या शेवटच्या फाट्यापर्यंत तेलंगणा जोडलेल्या भागापर्यंत आपण हा रस्ता नेतो आहे आणि या भागात जिवतीला तसंच या भागात शेनगावला आपण नवी पीएससी दिली। एका जिवतीला 10 कोटी रुपये दिले आणि शेनगावला 8 कोटी रुपयाचा निधी दिला आणि सगळ्यात जास्त निधी आपण मानिगड पहाडावरच्या रस्त्यांसाठी दिलेला आहे आणि आदरणीय हंसराज भैया अहीर साहेब या भागात सतत येत असल्यामुळे या भागातले ते लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे आणि या भागात आज आम्ही या जनतेनं आदरणीय दानवे साहेबांसमोर तुम्ही शपथ घेतली पाहिजे की भैयाला मागल्या वेळेला दिले त्यापेक्षा जास्तीत जास्त मतं देऊन आदरणीय हंसराज भैयांना आपण दिल्लीला परत एकदा त्यांनी आपली भेट घ्यायची आवड होती कारण त्यांना माहिती आहे की इथं आपली मोठी वसाहत आहे। लहान गावामध्ये आपण वसाहतून राहतात आणि शेती करून जीवन जगणारा हा कष्टकरी आपल्यासारखा मतदार हा मेहनती मतदारांच्या मध्ये बोलताना मी पुन्हा आपला सगळ्यांचा मतांचा आशीर्वाद मागतो आहे। मला पुन्हा आदरणीय पक्षाच्या नेत्यांनी उमेदवारी दिली, मी लोकसभेला पुन्हा उभा आहे। आदरणीय प्रधानमंत्री यांचा आशीर्वादानं आम्ही सगळी मंडळी गेल्या वर्षी पण जिंकलो, मी 4दा जिंकलो। हा जिंकलो याचा अर्थ आपण विजयी केला। मी सरकारमधला राज्यमंत्री बनलो, यामुळे तुमचं सर्वांचं योगदान आहे, तुमचा आशीर्वाद आहे। 4दा जिंकल्यावर सरकार विचार करते। मी आता पुन्हा आपल्यामध्ये शिवसेना भाजपा RPI आठवले गटाचा उमेदवार म्हणून पुन्हा मतं मागताना या देशाच्या विकासाकरता
आमची काही विचारसरणी आहे. एक राजकीय पक्ष म्हणून आम्ही जे विचार घेऊन चालतो आहोत त्यामध्ये निवड आम्ही सेवा करतो. सेवाभाव समोर ठेवून आम्ही केलेली कामं, विकासाची कामं, आणि त्यातल्या त्यात प्रधानमंत्री म्हणाले सत्तेमध्ये गेल्यावर की खाऊंगा नाही खाले दूंगा नाही, ही भावना मनामध्ये घेऊन आम्ही स्वच्छ असं शासन आणि एकही भ्रष्टाचाराचा आरोप न लागता या देशामध्ये राज्यामध्ये सरकार चालू आहे. म्हणून जे सरकार प्रामाणिक असतं, भ्रष्टाचारापासून दूर असतं, भ्रष्टाचाराची चीड असते, अशा सरकारने विकास आपल्याला दाखवला. प्रत्येक गावागावापर्यंत विकास कसा पोहोचेल ही भावना घेऊन प्रधानमंत्री म्हणाले होते की मैं गरीबी है, ये देश की गरीबी मुझे मिटानी है, बेरोजगारी कम करनी है और किसानों की बदहाली में दुरुस्त करना है. शेतीला न्याय देत असताना प्रधानमंत्री महोदयांनी या देशात अनेक ठिकाणी विकासाच्या योजना राबवताना रस्तेच नाही तर सिंचन प्रकल्प मोठ्या प्रमाणात करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्याच्याच बरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात जलयुक्त शिवारची कार्यक्रम हाती घेतली आणि मागेल त्याला शेततळे, धडक विहीर मोहीम असे अनेक कार्यक्रम राबवून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सुधार करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. ही त्यांची प्रामाणिकता होती. जी प्रामाणिकता म्हणून प्रधानमंत्री सत्तेमध्ये आल्यानंतर प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेचा कार्यक्रम दिला आणि त्याच्यात हजारो कोटी रुपये दिले. हे पहिलं सरकार आहे की देशात की त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवन शेती करता सिंचन देण्याकरता केंद्रातून पैसा देऊ लागला. मोठमोठे प्रकल्प होऊ लागले. लहान लहान गावातील शेतकरी बांधवांना सुद्धा मायक्रो इरिगेशन करता ड्रीप इरिगेशन आहे, तुषार सिंचन आहे, या सगळ्या करता केंद्रातून पैसा येऊ लागला. आपल्याला माहित आहे की ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा किती सुधार झालेला आहे. 32% सरकारच्या करमधून आपल्याला पैसा यायचा तो 42% आला, 10% वाढला आणि तो डायरेक्ट ग्रामपंचायतीला जाऊ लागला. या ठिकाणी उपस्थित सगळे सरपंचांचा चेहरा आनंद याकरता आहे की या गावागावामध्ये सरकारने सरपंचाचे अधिकार वाढवून त्यांना डायरेक्ट पैसा दिलं आणि विकासाची आता मदत केली. मी आदरणीय रावसाहेबांना सांगेन की या तालुक्याच्या या 103 गावं या भागात आहेत. युती तालुक्यात खाली आमचा एक कोरपा तालुकाही आहे, एक राजुरा तालुकाही आहे. 4 तालुक्याचा मतदारसंघ आहे, फार विशाल आहे. आमदारांची पण खूप घाम निघून जातो इतका लंबा विधानसभा क्षेत्र आहे. एखाद्या लोकसभेसारखा विस्तार आहे. आणि अशा मोठ्या तालुक्यात मोठ्या विधानसभा क्षेत्रामध्ये अधिकांश ग्रामीण भाग आहे, शेतकरी आहे, शेतमजूर आहे, काय उद्योग पण आहे, इंडस्ट्री पण आहे. पण तो आम्हाला खरा रोजगार तो या भागात मिळतो जो त्याला आपण पहाड म्हणतो आमच्या भाषेमध्ये आला. आणि ज्युती भागातील शेतकऱ्याच्या जमिनी आपण पाहायला जाताना तर खडक जमिनीमध्ये आहे, तरी पण ह्या भागामध्ये खडकावर पीक घेणारा मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुका आहे. 11 तारखेला आपण सर्वांनी हंसराज भैया यांच्या कमळ या निशाणीचं बटन दाबून भारतीय जनता पक्षाला यशस्वी करावं आणि या देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदीचं सरकार आणावं हे सांगण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे. मित्रांनो, मी गेल्या 8-10 दिवसापासून प्रवास करतो. मी कोल्हापूरला गेलो, मी सोलापूरला गेलो, मी बीडला जाऊन आलो, मी नांदेडला जाऊन आलो, मी लातूरला जाऊन आलो, मी परभणीला जाऊन आलो. एकूण सगळ्या तुमच्यासारखे जे चेहरे पाहता चालताना, बोलताना, वागताना मला एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की काळ्या दगडावरची पांढरी रेघ सूर्यप्रकाशापेक्षा स्वच्छ आहे आणि कोणत्याही भविष्य काळाची गरज नाही की या देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदीचं सरकार आल्याचे आहे. कारण मित्र, गेल्या 5 वर्षात आमच्या सरकारने काम केलं. नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले, त्यावेळेस मी केंद्रामध्ये मंत्री झालो आणि पक्ष अध्यक्षपदाची जबाबदारी मी सोडल्यानंतर मी
घेतल्यानंतर मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि पक्षाचा अध्यक्ष झाला. त्याचबरोबर आपले खासदार हंसराज भैया केंद्रामध्ये मंत्री झाले. आम्हाला तुम्हाला आठवतं की मंत्रिमंडळ स्थापन झाल्याच्या नंतर जेव्हा आम्ही पहिल्यांदा पार्लमेंटमध्ये गेलो तेव्हा पार्लमेंटमध्ये पहिलं भाषण जर मोदींना काय केलं असेल तर त्यांनी सांगितलं, माझं हे सरकार हे गरिबासाठी समर्पित राहील. या देशाची जी काही साधन सामुग्री आहे तिचा सारा उपयोग या देशातल्या गरिबासाठी करेल. मित्र, एक गरीब एक प्रधानमंत्री गरिबाचं कल्याण करतो असं म्हणल्याच्या नंतर या देशातल्या गरिबाला असं वाटतं की खूप वर्षानंतर एक चांगला प्रधानमंत्री आपल्या देशाला मिळाला. आणि मित्र, कामकाजाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा सगळ्यात पहिला निर्णय जर मोदींनी काय घेतला असेल तर या देशातल्या 40% लोकांनी बँकेची पायरी चढली नव्हती. बँक त्यांना कर्ज देत नव्हती, तुमची ऐकत नाही, तुमचं तारण ठेवा जायच नाहीये आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही अशा प्रकारची आठ बँकेने घातली होती. परंतु मोदीजीने जनधन योजना आणली आणि बँकेला आदेश दिले की या देशातल्या 40% लोकांनी बँकेत खाते खोलले नाही, तुम्ही खाते खोलून घेतले नाही तर आमच्या गरीबाचं खातं तुम्ही बँकेत खोला. काँग्रेसच्या काळात जर बँकेत खातं खोलायचं असेल तर 500 रुपये शेकड्यानं आणावं लागायचे, बँकेत खातं खोलावं लागायचं. सरकारचा चेक 100 रुपयाचा भेटायचा आणि 500 रुपयाच्या खात्यात जमा करून 400 रुपयाचं शेकडा व्याज भरत राहायचं. मोदीजीच्या काळामध्ये 500 रुपये डिपॉझिट भरण्याचं काम नाही. एक लाल तांबडा पैसा न घेता गरिबांचे खाते बँकेमध्ये खोलले. या देशातल्या 36 कोटी लोकांनी बँकेमध्ये खाते खोलले. या ठिकाणी सगळे गरीब बसलेले असतील. गरिबाच्या मनात आलं असेल की आमचे खाते बँकेत खोलल्यामुळे आमची गरिबी हटली का? बँकेत खाते खोलल्यानं गरिबी नाही हटली. तर त्याने दुसरा निर्णय घेतला. काय निर्णय घेतला की ब्रिटिशाच्या काळापासून आपल्या भागात निजाम काळापासून चालत आलेली आणीबाणी काळाची पद्धत बदला. मी झालो, भैया झालो, आमचे हरीश शर्मा झाले, आमदार साहेब झाले, गेले 35 वर्ष या पार्टीमध्ये काम करतो. आमची मागणी होती की ब्रिटिशाच्या आणि निजामाच्या काळामध्ये आणीबाणी काळाची जी पद्धत आहे ही पद्धत बदला, नवीन पद्धत आणा, तरच या देशातला शेतकरी सुखी होऊ शकतो.